नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा दिवस विशेष म्हणजे तर आज आम्ही जाणार आहोत शिंगणापूरला, मी आणि नीरज। तर आत्ता आम्ही उभे आहोत कलिंगड चौकामध्ये। समोरून येणारा रस्ता आहे तो दहिवडीवरून येणारा रस्ता आहे, हा जाणार आहे तो फलटणला जाणारा रस्ता आहे, आणि हा रस्ता जातो तो शिखर शिंगणापूरला जातो। तर शिंगणापूर हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, तर शिवशंभूच्या दर्शनासाठी जाणार आहोत। तर चला जाऊया। तर मित्रांनो, हा कलिंगड चौक नाही तर अहिल्याबाई होळकर हा चौक आहे। तर याचे नामकरण झालेले आमच्या लक्षात नव्हते, त्यामुळं आमच्याकडून चुकून कलिंगड चौक हा बोलला गेला। तर अहिल्याबाई होळकर चौक आहे, तिथून एक रस्ता जातो शिंगणापूरला आणि एक जातो फलटणला। तर चला जाऊया शिखर शिंगणापूरला। तर आत्ता आपण शिंगणापूरमध्ये आलेलो आहे। तुम्हाला शिंगणापूरचं हे गेट दिसत असेल, प्रवेशद्वार। हा सरळ जातो गावातून रस्ता डोंगरावर जातो, आणि हा जातो गुप्तलिंग आणि नातेपुतेकडे रस्ता हा जातो। तर चला जाऊया डोंगरावर। शिंगणापूर डोंगराच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्री मालोजीराजे यांनी इथं एक तलाव बांधलेला आहे। तर त्या तलावाला शिवतीर्थ असं हे नाव दिलेलं आहे। तर हा तलाव इसवी सन 1600 मध्ये बांधलेला आहे। पूर्ण कडन असं दगडी बांधकाम आहे पूर्ण, आणि त्यावेळेस आपला भाग दुष्काळीग्रस्त असल्यामुळे, मान तालुका हा दुष्काळग्रस्त असल्यामुळे शिंगणापूरचा भाग, मग तेथील लोकांना भक्तांना पाण्याची सोय व्हावी म्हणून हा तलाव बांधलेला आहे। आणि आज त्याचं रूप जर बघितलं तर तो पूर्ण पाण्याने गच्च भरलेला आहे, आणि दगडी बांधकाम सुद्धा अतिशय व्यवस्थितरित्या आहे। साईडचं अतिशय छान दिसत आहे। तर मित्रांनो, हा डोंगराकडे जाणारा रस्ता आहे। तर हा समोरून येणारा रस्ता आहे तो स्टँडवर येणारा रस्ता आहे, आणि हा जो सरळ जातो हा जर शिखरावर जर कोणाला चालत जायचं असेल तर हा रस्ता आहे, आणि त्याच्या शेजारूनच हा सरळ डोंगरावर रस्ता जातो। म्हणजे तुमची गाडी डायरेक्ट मंदिराजवळ जाऊ शकते, अशा पद्धतीची सोय आहे। तर चला जाऊया। तर शिंगणापूरमध्ये आम्ही आत्ताच पोचलेलो आहोत। तर गर्दी जास्त नसल्यामुळं तर पहिल्यांदा अगोदर दर्शन घ्यावं। तर दर्शनाच्या लाईनमध्ये आम्ही आलो आहे। अशी प्रसादाची दुकान आहे, तर तुम्ही इथून प्रसाद घेऊ शकता। नारळ, बेल, फूल वगैरे इथं मिळतं। इथून जे दृश्य दिसत आहे अप्रतिम सुंदर दृश्य आहे। अतिशय सुंदर मंदिर दिसत आहे, आणि बघल तेवढं कमीच आहे। मंदिर समुद्र सपाटीपासून 620 मीटर उंचीवर आहे। राजा सिंदन राजाने हे मंदिर बांधलेले आहे, आणि शिखराचं काम, कलर काम हे आता नवीनच केलेलं आहे, त्यामुळे शिखर एवढं सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। शिखर शिंगणापूर महादेव यांची अशी कथा आहे की कैलास पर्वतावर देव महादेव आणि माता पार्वती
यांचा सारीपाटाचा खेळ चालू होता। त्या खेळामध्ये देव महादेव यांचा पराभव झाला आणि देव महादेव यांना पार्वतीचा राग आला आणि माता पार्वतीवर रुसून शिवशंकर ब्रह्मांडामध्ये गुप्त झाले आणि महादेव कोथळ या पर्वतावर म्हणजे आत्ता जे शिखर शिंगणापूर आहे या पर्वतावर तपश्चर्येसाठी आले। पण काही काळ गेल्यानंतर माता पार्वतीला देव महादेव यांच्याशिवाय करमत नव्हते, म्हणून माता पार्वती देव महादेव यांना शोधण्यासाठी कैलास पर्वतावरून निघाल्या। माता पार्वती यांनी त्यांच्या आंतरिक शक्तीमुळे देव महादेव कुठे आहेत ते त्यांनी ओळखले। माता पार्वती ह्या बिल्लिणीच्या रूपात देव महादेव यांच्या समोर गेल्या आणि सुंदर बिल्लिणीचे हे रूप देव महादेव यांना आवडले। हे मंदिराच्या बाहेरील दृश्य आहे, अतिशय सुंदर मंदिर दिसत आहे। प्रसादाची व्यवस्था आहे आणि अशा पद्धतीचा प्रसाद असतो। आता नाही म्हणलं तरी 4-4:30 वाजले असतील तरी सुद्धा प्रसाद आपल्याला मिळाला आहे। खरंच आपण भाग्यवान आहोत। ते बिल्लिणीचं सुंदर रूप पाहून देव महादेव यांनी विवाह करण्याची इच्छा दर्शवली आणि हेच ते ठिकाण जिथे देव महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झालेला होता। सर्व देवदेवतांच्या साक्षीने हा विवाह झालेला होता, म्हणून चैत्र महिन्यामध्ये हा विवाह सोहळा पार पाडण्यात येतो। या विवाह सोहळ्यासाठी पूर्ण भारतामधून मोठ्या प्रमाणात भाविक येतात, म्हणजेच चैत्र महिन्यामध्ये शिंगणापूरची फार मोठी यात्रा भरते। शिव पार्वती यांच्या विवाहाचा पाडव्याला मुहूर्त काढला जातो, पंचमीला हळद लागली जाते आणि अष्टमीला विवाह सोहळा पार पाडला जातो आणि एकादशीला वरात निघते। द्वादशीला धार पडते म्हणजे महादेवाचा अभिषेक केला जातो। द्वादशीला ज्या दिवशी धार पडते त्यावेळेस अनेक शिवभक्त महादेवाला अभिषेक करण्यासाठी कावडी घेऊन येतात। भारतामध्ये शिंगणापूरमधील एकमेव असं महादेवाचं मंदिर आहे की जिथं 2 लिंग आहेत, जे एक शिव पार्वती यांचे आणि दुसरे श्री विष्णू लक्ष्मी यांचे आहेत। शिखर शिंगणापूर हे असं ठिकाण आहे की जिथे तुम्ही महादेवावर मनापासून श्रद्धा ठेवली आणि मनापासून तुम्ही पूजा केली की तुमच्यावर येणारी संकटे दूर होतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते। अशा प्रकारे आपण शिखर शिंगणापूरचे दर्शन घेतले आहे। हा व्लॉग मी इथे संपवतो। आता आम्ही गुप्तलिंग दर्शनासाठी जाणार आहोत। पुढील व्लॉग पाहण्यासाठी या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।